नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आदित्य याला अवॉर्ड मिळाल्यामुळे तो घरी येतो आणि सावनीला म्हणत असतो की मुक्ता आंटीने 15 मिनिटांमध्ये माझा प्रोजेक्ट बनवला आणि मला सर्वांनी मदत केली. तो प्रोजेक्ट इतका छान होता की सर्वांना खूप आवडला. खरंच मम्मा, सईना बरोबर म्हणते. मुक्ता आंटी खरंच प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन सांगत असते. आता हे ऐकून तर सावनीला धक्काच बसतो. तुला माहिती आहे शाळेमध्ये माझं किती कौतुक केलं सर्वांनी. अगं मला इतकं बरं वाटलं ना. आणि तुला माहिती आहे माझ्या प्रोजेक्ट ना हा इव्हेंटसाठी ते लोक तिथे ठेवणार आहेत प्रदर्शनासाठी. आदित्य हा खूपच खुश होऊन सावनीला म्हणत असतो की मम्मा, आज तर मला खूपच छान फील होते. लकी दादा म्हणतो तसं 1 नंबर. आणि मम्मा तुला माहिती आहे का, नवीन टॉपिकची आयडिया ही सुद्धा मुक्ता आंटीचीच होती आणि त्याच्यामुळेच हे अवॉर्ड ना मी त्यांना दिलं, कारण त्यांच्यामुळे मला जिंकता आलं ना. आदित्यने इतकं भरभरून केलेलं कौतुक ऐकून मुक्ताला रडायला येत असतं आणि सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. त्यानंतर आदित्य हा म्हणतो की मुक्ता आंटीने घाई केली आणि मला प्रोजेक्ट माझा कंप्लीट केला, त्यामुळे खरंच मी त्यांच्यावर खूप खुश आहे. वन्स अगेन मुक्ता आंटी, थँक्यू खरंच मनापासून. पण मग इकडे सावनीचं डोकं काही काम करत नाही. तिचा खूप जळफळाट होतोय की माझा मुलगा आणि त्या बाईचं कौतुक करतोय. हे ऐकून तर तिला आता काही सुचत नाही की मी आदित्यशी काय बोलू आणि कसं बोलू. पुढे लकी आता सर्वांना म्हणतो की चला मग एक फॅमिली सेल्फी होऊन जाऊ देत, असं म्हणून ते सेल्फी घेत असतात. तर इकडे सावनी मात्र बाजूलाच उभी असते. तिला कोणी सेल्फी काढायला बोलवतही नाही आणि तिच्याकडे बघतही नसतं. तीच मात्र स्वतःला दोष देत त्यांनाच बघत असते. तर पुढे आता असं बघायला मिळतं, हर्षवर्धन आणि मिहिका दोघंही शॉपिंग करायला गेलेले असतात. तेव्हा हर्ष मिहिकाला म्हणत असतो की मिहिका, बास ना, आता किती शॉपिंग करणार आहेस. तेव्हा मिहिका म्हणते, इतक्यात कंटाळला तुम्ही? अहो माझं पहिलं बाळ आहे, तेव्हा शॉपिंग तर जोरदार व्हायला हवी आहे. तेव्हा मिहिका म्हणते हर्षला की तुम्ही इतक्यात का कंटाळलायत पण? अहो अजून मला काही सामान घ्यायचे. तेव्हा हर्ष म्हणतो माझे दोन्ही हात बघ. अगो तू इतक्या बॅगा देऊन ठेवल्यात की माझ्या हातांना कळा लागले आहेत, त्याचं काय? तेव्हा मिहिकाला हसू येत असतं. तर हर्ष म्हणतो की अगं सगळे लोक माझ्याकडे बघतायत, तू आपलं शॉपिंग करतेस आणि मी बॅगा धरून चाललोय. नेमकंच आता तिथून मिहीर चाललेला असतो. मिहीरचं हे मिहिकाकडे लक्ष जातं आणि तो ऐकत असतो की ह्या दोघांचं काय चाललंय. तेव्हा आता मिहिका नेमकंच म्हणत असते, अरे हर्ष, पहिल्या पाण्याची शॉपिंग ही जास्तच असते ना, मग तुला कंटाळायला काय झालं. तेव्हा हर्ष म्हणतो की एक काम करतो, मी ह्या बॅगा गाडीमध्ये ठेवतो आणि त्यानंतर आपण पुन्हा पुढे शॉपिंग करायला जाऊयात. असं म्हणून हर्ष ह्या बॅगा ठेवण्यासाठी गाडीकडे वळतो. तर मिहिकाला एकदम रोखून पाहत असतो, कारण आता त्याने ही गोष्ट ऐकली आहे की मिहिका प्रेग्नेंट आहे. त्यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलाय. मिहीर हा गाडीमधून उतरतो आणि मिहिकाकडे येत असतो. तेव्हा मिहिका अचानक त्याला मागे वळून बघते, म्हणते मिहीर तू इथे अचानक? तेव्हा आता मिहीर म्हणतो हो, अचानक नाही, पण तुझ्या काही गोष्टी कानावर पडल्या म्हणून मला असं कळालं की तू आई होणार आहेस. तेव्हा आता मिहिका म्हणते, अरे तुझा हात तर बरा आहे ना. तेव्हा लगेच मिहीर हात मागे खेचतो आणि म्हणतो की माझ्या हाताचं विचारूच नको मला. मिहिरा रागातच तिला म्हणतो की आता तू खूप खुश असशील ना तुझ्या श्रीमंत नवऱ्याबरोबर, ते त्याच्यावरूनच कळत आहे. त्याच्या हातातल्या बॅगा पाहून मला सर्व समजते. खूप आनंदात असशील ना तू. तुला जे लागेल ते आणून देत असेल ना आता. मी तुला कधीच मनासारख्या वस्तू घेऊन दिल्या नाहीत ना, पण हर्ष तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतोय ना. असो, तो तर आपला भूतकाळ होता ना मिहिका. किंवा आता मिहिका सॉरी, मी तुला आधीच्या गोष्टी नाही विचारायला पाहिजे. तसं आपल्यात काय राहिलंच नाहीये ना आता. त्यामुळे आता मी माझ्याच रस्त्यावर आहे, पण तू तुझा मार्ग बदलून सुखी झालीस. असं म्हणून मिहीर रागातच निघून जातो. इकडे मात्र मिहिकाला त्याचे शब्द खूप लागतात. ती खूप इमोशनल होते. इकडे मुक्ता ही किचनमध्ये काम करत असताना तिला तेच शब्द आठवत असतात की आदित्यने सर्वांसमोर मला थँक्स म्हणालं. ती ह्या गोष्टीची खूप वाट पाहत असते आणि आज तो दिवस पूर्ण झालाय म्हणून तिला खूप आनंद वाटत असतो आदित्यबद्दल आणि त्यामुळेच ती आज खूपच खुश असते. तिचं काम चालू असतानाच आता सागर तिथे येतो आणि सागरलाही तिचा चेहरा पाहून सर्व समजतं. आता ती सागरला सांगत असते की तुला आठवतंय का, जेव्हा सावनी सईकडे होती तेव्हा सईने सुद्धा अशीच बेस्ट मम्माची एक ट्रॉफी बनवलेली होती आणि जेव्हा ती ट्रॉफी मी तिकडे भेटायला गेली तेव्हा तिने सावनीला न देता मला दिली होती आणि तशीच त्यावेळेला मला जो आनंद झाला होता ना, सेम तशीच फिलिंग आज मला आली आहे, तेही आदित्यमुळे. सागर, खरंच मला खूप आनंद झालाय आज. तेव्हा आता सागर, आदित्यने आज मला मिठी मारली, अजून काय पाहिजे मला. तेव्हा ती खूप खुश असते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. तर सागर म्हणतो, मुक्ता अगं माझ्या मुलांच्या आईने त्यांच्यासाठी काय नाही केले आज, सर्व तर तू करत आली आहेस. मग हे मला कळते, तसं मुलांनाही कळतच असेल ना. मग अजून काय पाहिजे तुला. मी तर तुला म्हणालो होतो ना मुक्ता की ह्या भिंतीवरती तुमच्या आणि आदित्यची फोटोची जागा रिकामी आहे आणि लवकरच तिथे तुमचा आणि आदित्यचा फोटो लागेल. झाली तुमची इच्छा पूर्ण. तेव्हा आता मुक्ता रडायला लागते. तर सागर हा म्हणत असतो की आता काय झालं तुम्हाला रडायला. मुक्ता म्हणते, अहो काही नाही, कांदा कापत होती ना म्हणून डोळ्यांना कडू येते. तर सागर म्हणतो, सरका बरं तुम्ही, मी कापतो तो कांदा, द्या बरं इकडे. पण मुक्ता म्हणत असते की नको, माझं काम मीच करणार. तर सागर हा म्हणतो की अहो, नवऱ्याने बायकोला मदत केली की बायको इम्प्रेस होते म्हणतात, मग मी तुला मदत करतोय ना. तेव्हा मुक्ता म्हणते, अहो पण तुमची मदत मला महागात पडते, तुम्ही तर माझं कामच वाढवून ठेवतात.
तर मुक्ता त्याला आठवण करून देते की मागच्या वेळेला पीठ पूर्ण डोक्यावर ओतून घेतलं होतं, तसं काही करणार तर नाही आहे ना आज. आणि खूप हसत असते. त्यानंतर आता सागर म्हणतो करतोय ना मी. आणि आता सागरला अचानक पाठी चमक निघाल्याचं तो नाटक करतो. आणि मग मुक्ता एकदमच घाईने धावत येते आणि त्याचं बोट तोंडात घेते. तिला असं वाटतं की सागरच्या बोटालाच लागले आणि त्यानंतर ती पाहते तर बोटाला काहीच झालेलं नसतं. मग सागरला ती म्हणते की काय हो तुम्हाला लागलं ना, तुम्ही इतके जोरात ओरडले. तेव्हा सागर म्हणतो लागलं नव्हतं, मला बघायचं होतं तुम्ही काय करताय ते. असं म्हटल्यावर मुक्ता लगेच त्याचा हात खाली झटकून देते आणि म्हणते तुम्ही पण ना. तेव्हा सागर हा मुक्ताला म्हणतो की माझं कुठे दुखतंय ना ते तुम्हाला मी सांगूच शकत नाही. तेव्हा मुक्ता म्हणते बस झाली तुमची मस्करी, मला जाऊ द्या बरं इथून, नाहीतर तुम्ही तरी इथून जा. असं म्हणून आता सागर म्हणतो तुम्हाला ना कळतच नाही मला काय म्हणायचं असतं ते. सागर म्हणतो मला ना तुमच्याशी बोलायचं असतं, मग तुम्ही नुसतं मला हाकलायची भाषा करतात. तेव्हा मुक्ता म्हणते माझं काम कोण करणार आहे. सागर लगेच तिला मागून मिठीमध्ये घेतो आणि कांदा कापत असतो. ते दोघं एकत्र कांदा कापत असतात. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्ही ना असं ऐकणारच नाही, थांबा आता. आणि त्याच्या हातावर लाटणंच मारते. आणि मग सागर म्हणतो लागलं ना, किती जोरात मारताय मला. त्यानंतर सागरला मुक्ता बळायलाच लावते. मुक्ता त्याच्या मागेच लाटणं घेऊन धावते. तेव्हा सागर म्हणतो हो मी CEO आहे, इयर ऑफ द CEO, तुम्हाला कळतं का आणि माझ्या मागे लागल्यात का. तेव्हा मुक्ता म्हणते ऑफिसमध्ये असेल तुमचं ते CEOचं नाटक, इथे नाही चालणार आमच्या किचनमध्ये. नेमकं सागरच्या आवाजाने तिथे सई येते आणि सई म्हणते की काय चाललंय तुमचं, आणि हसायलाच लागते. तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ काय आहे हातात. हे बघ सई, ह्या लाटण्याने ना आपण आपल्या बाबांची ना चांगलीच धुलाई करूया. आणि दोघी खूप हसत असतात. तर सागर म्हणतो जातो जातो बाबा मी इथून, असं म्हणून तो निघूनच जातो. तर इकडे आता लकी हा आरतीला भेटलेला असतो आणि आज आरती खूप रागात असते. ती लकीला म्हणत असते की लकी तुझं चाललंय काय, तुला घरातही सांगायचं नाहीये. तेव्हा लकी हा मुद्दामूनच तिला म्हणतो की आरू तू चिडल्यावर तर अजूनच सुंदर दिसते. आरती मध्ये बाद झालं, मला अजिबात मस्करी नको. तुझं चाललंय का, आपल्या रिलेशनला किती दिवस झाले, तुला घरात सांगायचा विषय काढला की तू टाळतोयस, तुला घरात सांगायचं नाही. तू नको सांगू, मग मला सांगू दे, मी येते आणि सर्वांना सांगते की आपण दोघं लग्न करणार आहोत. लगेच लकी तिचा हात खाली झटकतो आणि म्हणतो की तुझं काय चाललंय का सारखं लग्न लग्न लग्न, दुसरा विषय नाहीये का तुझ्याकडे. लकी तिला स्पष्ट सांगतो की हे बघ लग्न नाही केलं तर काही बिघडणार आहे का, आपण भेटतोय छान एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करतोय, मग अजून तुला काय हवंय. अरे मुलांना चालत असेल पण मला हे चालणार नाही ना लकी. तर आरती म्हणते की ना माझ्या घरच्यांना तू काही सांगू देतोय ना तुझ्या घरच्यांना मला बोलू देतोय. तेव्हा आता ही शेवटची भेट आहे, ज्या दिवशी तू घरी सांगशील ना आपल्या लग्नाबद्दल तेव्हाच आपली भेट होईल. असं म्हणून आरती जायला लागते. तर लकी लगेच तिला अडवतो आणि म्हणतो की आरू प्लीज ना यार शांत हो, सॉरी खरंच मी रागाच्या भरात खूप काही बोलून गेलो, पण ऐक जरा, मला तुला सांगायचं नव्हतं एक गोष्ट पण आज सांगावीच लागेल. आता लकी आरतीला म्हणत असतो की हे बघ मी अजून सेटल झालेलो नाहीये, मला आत्ताच इंटरव्ह्यूला जायचे. तेव्हा आता माझं सिलेक्शन झालं की माझं जॉब फिक्स होईल आणि त्यानंतरच मला घरच्यांशी बोलावं असं वाटते. तेव्हा आरती म्हणते तुझ्या जर ह्या प्रायोरिटीज असतील तर मग ठीक आहे ना, शोध जॉब, लाग जॉबला, मग आपण घरी बोलूयात, पण आता याच्या पुढे आपण भेटायचं नाही. जेव्हा तू सेटल होशील ना तेव्हाच आपण भेटूयात. असं म्हणून आता आरती जायला लागते. इकडे लकीचा खूप संताप होतो आणि म्हणतो की काय यार गेली ही निघून, या सुंदर मुलींना ॲटिट्यूडच खूप असतो. तर पुढे आता इकडे सावनी, इंद्रा आणि स्वाती ह्या दोघीजणी गप्पा मारत असतात. आता त्या दोघींना गप्पा मारताना पाहून इकडे सागर म्हणतो की अरे यार सर्व इथेच आहेत, आता मला मुक्ताबरोबर प्रायव्हसी मिळणार नाही, मला ना आता काहीतरी प्लॅन करावा लागेल, इथून बाहेर तर नाही घेऊन जाऊ शकत ना मी. तितक्यात आता लकी येतो आणि म्हणतो की काय चाललंय गप्पा, आज एवढा वेळ कामं नाही येत वाटतं, असं चिडवत असतो. आणि त्यानंतर आता सागर इकडे म्हणतो की मी ना ऑफिसमधून येताना काही मूवीचे तिकीटं घेऊन आली आहेत, कोणाकोणाला यायचे मूवी पाहायला. तेव्हा लकी म्हणतो अरे वा मूवी पाहायला, मी तर येणार बाबा. तेव्हा इंद्रा आणि स्वाती म्हणत असतात की मूव्ही कोणता आहे, काय नक्की असं अचानक. तेव्हा सागर म्हणतो की अरे मग लकी म्हणतो तुम्हाला काय करायचं, कोणत्या मूव्ही, काय त्याच्याशी एंटरटेनमेंट बघायला भेटलं बस झालं. तेव्हा स्वाती म्हणते पण मला अगोदर सिरियल पाहिजे, मी लगेच नाही येणार नंतर. तेव्हा इंद्रा म्हणते की जायचं आहे ना मूव्ही पाहायला, बरं ठीक आहे मग मलाही जायचं आहे. पण मग सागर म्हणतो की आता हिला सिरियल पाहिजे म्हणजे हे अजून लेट करणार. तेव्हा आता सागर लगेच प्लॅन करतो आणि स्वातीच्या हातातलं रिमोट खेचूनच TV बंद करून टाकतो. त्यानंतर स्वाती म्हणते काय रे दादूस. तेव्हा सागर म्हणतो अरे तुम्हाला कळतं का काही, मूवी आता थोड्याच वेळात आहे आणि रस्त्याला ट्रॅफिक किती असते, लवकर नको का जायला, तुम्हाला मूवी मिस झाला तर काय करणार. मग इंद्रा म्हणते बाई माझ्या पोराने एवढी तिकीटं काढून आणलीत पिक्चरची, मग तर जायलाच पाहिजे, उशीर नको व्हायला, चला बरं. असं म्हणून इंद्राही घाई करते आणि मग स्वातीचा चेहराच पडतो. तेव्हा आता इंद्रा म्हणते की चल मग सागर लवकरच निघायला पाहिजे. सागर म्हणतो नेमकं काय झाले ना, मूवीची तिकीटं मी काढलेत पण त्यात 2 तिकीटं कमी आहेत, म्हणजे ना सिनेमाच हाऊसफुल होता म्हणून 2 तिकीटं कमी मिळाली. तेव्हा ते इंद्रा म्हणते स्वाती मग एक काम करूया, सर्वांना जाऊ दे, आपण दोघी घरी थांबू. लगेच सागर म्हणतो नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, मी हवं तर मुक्ता आणि मी घरी थांबतो कारण मला ऑफिसचं खूप काम आहे. मुक्ता काहीतरी म्हणत होत्या की त्यांना बाहेर कुठेतरी जायचे, तेव्हा आता तुम्ही जाऊन या. आता इकडे सावनी नेमकंच त्यांचं बोलणं ऐकत असते.
स्वाती ही सागरला म्हणत असते की काय रे भाई, नक्की तुला मूवी पाहायला यायचं नव्हती की खरंच हाऊसफुल झालाय सिनेमा? मला तर असं वाटतं की तुला आम्हाला बाहेर काढून मुक्ताला वेळ द्यायचा असेल म्हणून आम्हाला बाहेर काढतोयस ना. बरं ठीक आहे, आम्ही मूवीचं काय ते पाहून घेईल आणि सावनीला कसं घराच्या बाहेर काढायचं ना तेही मी बघून घेईल. तू फक्त वहिनीबरोबर कसं टाईम स्पेंड करायचा ना याचा विचार कर आणि नेमकं तुमचं सगळं काही चांगलं होऊ देत असं चिडवत असते. तर आता सावनी लगेच स्वातीला विचारते की काय गं, काय म्हणाला हा सागर, कुठे चाललाय, बाहेर जायचं म्हणाला का हा? स्वाती म्हणते की अगं आम्ही सर्वजण मूव्ही पाहायला चाललोय, तूही एक काम कर, तुझ्या मैत्रिणीकडे जा. तेव्हा सावनी म्हणते मी आणि मैत्रिणीकडे? तेव्हा स्वाती म्हणते अगं घरात कोणीच नाही आहे, मग जा ना. आता लगेच स्वातीला इकडे कळतं की अच्छा, म्हणजे मुक्ता आणि सागरला प्रायव्हसी हवी आहे म्हणून सर्वजण बाहेर जात आहे का? माय फूट, बघतेच आता मी यांची प्रायव्हसी. इकडे आता मुक्ताच्या रूममध्ये सागरने एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि साडी, आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मुक्ता, हे तुमच्यासाठी आहे, लवकर तयार होऊन टेरेसवरती या. आता हे ऐकून मुक्ता ही ती चिठ्ठी वाचून सागरला रिप्लाय देत असते की हो सागर, तुमच्यासाठी काही पण, असं म्हणून आता ती वॉशरूममध्ये जाते. तर इकडे सावनी म्हणत असते की आता मी जी साडी लपवणार. सावनी आता ती साडी उचलते आणि घेऊन जाते आणि मग सावनी ती साडी घालून स्वतःच टेरेसवरती गेलेली असते. इकडे सागर आता वाट पाहत असतो. त्याने मुद्दामूनच लाईट्स या ऑफ केलेल्या असतात आणि त्याला आता थोड्याशा आवाजाने तो म्हणतो की आल्या वाटतं मुक्ता. तर दुसरीकडे आता मुक्ता वॉशरूममधून बाहेर आलेली असते. तेव्हा ती बघते तर इथे साडी नाही आहे असं ती विचारते. ती म्हणत असते की इतक्यात साडी कोणी उचलली असेल बरं, साडी गेली कुठे, असं म्हणून आता ती विचारातच पडते. पण तिला इथे सावनीवर संशय आलेलाच असतो. सागरला असं वाटतं की मुक्ताच आली आहे. तो म्हणतो मुक्ता, मी ना तयारी करतोय, म्हणजे माझ्या मनाची नाही तर माझ्या डोळ्यांची. माझ्या सुंदर बायकोचं सौंदर्य हे डोळ्यामध्ये टिपून घेण्यासाठी तुम्ही अशा तयार होऊन येतात आणि मग माझी विकेट पडते, माझ्या काळजाचा ठोका सुटतो आणि म्हणूनच मी डोळे बंद करून घेतलेले आहेत, कारण मला तुम्हाला ह्या साडीत बघायचे. तर म्हणून सागर हा एकदम सावनीच्या बाजूला येऊन उभा असतो. त्याला अजूनही माहिती नाही आहे की त्याच्या बाजूला सावनी आहे. तो म्हणतो पण त्याआधी मला डोळे उघडायच्या आधी तुम्हाला एक घट्ट मिठी मारायची आहे. तेव्हा आता नेमकी लाईट ऑन होते आणि सागर खूप घाबरतो आणि मुक्ताची एंट्री होते. लगेच आता सावनी म्हणते की तू, आता इथे सागरही सावनीला म्हणतो की तुम्ही. आता सागर म्हणतो की मुक्ता, तुमचा काहीतरी गैरसमज होते, माझ्या मनात असं काहीच नव्हतं, मला माहिती नव्हते इथे सावनी आहे. तेव्हा मुक्ता हातानेच त्याला शांत बस असं म्हणते आणि त्यानंतर मुक्ता आता सडेतोड सावनीला उत्तर देणार असते. सागर म्हणतो आणि मी दिलेली साडी हिच्याकडे कशी आली? मुक्ता म्हणते थांबा, चोरली आहे ती, तुम्हाला माहिती आहे साडी चोरली आहे. पण साडी चोरू द्यात, हिने माझी साडी चोरली आहे, माझा नवरा नाही चोरू शकणार ही. तेव्हा सावनीला काहीतरी बोलायचं असतं पण मुक्ता काहीही नाही ऐकता तिच्या एक सणकण कानाखाली ठेवून देते. तेव्हा आता मुक्ता खूपच संतापते आणि सावनीला म्हणत असते की तुला आत्ताही सांगते, आधीही सांगितलंय की लिमिट क्रॉस करायच्या नाहीत, लिमिटमध्ये राहायचं, नाहीतर जिथून तुला आणलंय ना मी कचऱ्याच्या ढिगारातून, परत पुन्हा तिथेच नेऊन टाकेन. तेव्हा आता हा भाग इथेच संपला. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं, मुक्ताही म्हणते की माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये येण्याचा जर कोणी प्रयत्न केला ना तर मी त्या माणसाचा प्रत्येक प्लॅन हा हाणून पाडेल. सावनी ही मुक्ताला म्हणते काय आहे काय ह्या माणसामध्ये, तुला माहिती आहे का एक दिवस असा होता ना की मी याला सोडलंय, पण हा एक गोष्ट खरी आहे की तू फायदा मात्र करून घेतलायस, आयतं पोरं तू पदरात पाडून घेतलेली आहेस माझी. आता इथे तुम्ही का आलाय, तुम्हाला कोणी आणले, एवढं फक्त लक्षात ठेवा, लिमिट कोणतेही क्रॉस करू नका. त्यामुळे आता मुक्ताने सावनीला तिची जागा दाखवून दिलेली आहे. तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय, पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट. धन्यवाद.